संभाजीनगरचा खवल्या किंवा खवड्या डोंगर 21 ऑगस्टच्या सकाळी 10 वाजल्यापासून इथे एक वेगळाच थरार सुरू होता। डोंगराच्या एका कड्यावर लोकांची गर्दी जमा झालेली। लोक होते, काही तरुण होते, तिसगावचे माजी सरपंच होते, पोलीस होते, अग्निशमन दलाचे काही कर्मचारी होते, एक आई होती, एक वडील होते आणि या सगळ्यांचा प्रयत्न होता एका तरुणाला वाचवण्याचा। खवल्या डोंगराच्या कडेला थांबून कुणाल चांदवडे नावाचा तरुण स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होता। त्याला वाचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नांची शर्थ केली। 3 तास थरार चालला आणि या थराराचा शेवट झाला 3 मृत्यूंनी। कुणालला वाचवताना त्याचे वडील सुद्धा डोंगरावरून खाली कोसळले। हे दृश्य बघून कुणालच्या आईने खाली उडी मारली आणि एक हसतं खेळतं कुटुंब काही क्षणात संपलं। पण खवल्या डोंगरावर नेमकं घडलं काय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर संभाजीनगरच्या खवल्या डोंगरावर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास देवळाई भागात राहणारा कुणाल चांदवडे आला। तो खवल्या डोंगराच्या अगदी कडेला थांबला आणि मला जगायचं नाही, मरायचंय असं म्हणायला लागला। त्याची आई त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती। खवल्या डोंगरावर असं काहीतरी घडतंय याची बातमी सगळ्या गावात पसरली आणि तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव आणि इतर गावकऱ्यांनी खवल्या डोंगरावर धाव घेतली। सगळे मिळून कुणालला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण कुणाल मात्र ठाम होता। त्याचे वडील तेव्हा डोंगराच्या खाली होते। ते त्याच्याशी फोनवर बोलत होते। त्याने टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते। या सगळ्यात काही पोलीस कर्मचारी सुद्धा खवल्या डोंगरावर दाखल झाले। त्यांनी सुद्धा कुणालला समजावण्याचा प्रयत्न केला। गावकरी कुणालला सांगत होते, तुझ्याकडे सगळं काही आहे, तरी तू टोकाचं पाऊल का उचलतोय? तुझ्याकडे या वयात आयफोन आहे, तुझी आई इथं आहे, तू शिक्षित आहेस, तू असं टोकाचं पाऊल उचलून तुझं नाव मोठं होणार आहे का? आईसाठी जग असं म्हणत त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता। या सगळ्यात आपण सोल्युशन काढू असं सगळे त्याला सांगत होते। तेव्हा कुणाल हताश होत गुडघ्यात वाकला आणि म्हणाला, आता काहीच सोल्युशन नाही, एकच सोल्युशन आहे। त्यावर त्याच्या आईने, दुसरं सोल्युशन नाही असं का वाटतं तुला, असं रडवेल्या आवाजात विचारलं। पण त्यावर कुणालने काहीच उत्तर दिलं नाही। साधारण 1:45च्या सुमारास कुणालचे वडील मुरलीधर चांदवडे डोंगरावर आले। जवळपास 15 मिनिटं मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी कुणालशी बोलत बोलत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। पाठीवर बॅग लावून मुरलीधर चांदवडे आपल्या मुलाच्या दिशेने चालत येत होते। त्यांनी कुणालला पकडायचा प्रयत्न केला, त्याच्या बेल्टला धरलेही, पण त्याच वेळी कुणालने मागच्या मागेच खाली उडी मारली आणि तोल गेल्याने त्याचे वडीलही त्याच्या सोबतच कड्यावरून खाली कोसळले। आपल्या डोळ्यांसमोर मुलगा आणि पतीसोबत ही घटना घडल्यानं डोंगरावर बसलेली कुणालची आई संगीता चांदवडे या पुढे आल्या। त्यांनी खाली वाकून पाहिलं आणि पुढच्या सेकंदाला कड्यावरून खाली उडी मारली। खाली असलेल्या दगडांवर पडून तिघांचाही मृत्यू झाला। स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले असून पोस्टमार्टमसाठी ते घाटी रुग्णालयात पाठवले। या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। खवल्या डोंगराच्या पायथ्याला काही लोक जमले होते। जिथे कुणाल थांबला आहे तिथे खाली सेफ्टी नेट लावता येईल का यासाठी त्यांची चर्चा सुरू होती। यातले काही जण व्हिडिओही रेकॉर्ड करत होते आणि तेवढ्यात डोंगराच्या कड्यावरून कुणाल आणि मुरलीधर चांदवडे सोबतच खाली कोसळले आणि त्यानंतर संगीता चांदवडे यांनीही कड्यावरून खाली उडी मारल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसून आलं। कुणालला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असताना अग्निशमन दलाने खवल्या डोंगराच्या खाली जाळ्या लावल्या होत्या, सेफ्टी नेट धरून ठेवली होती। पण कुणाल मी उडी मारेल असं म्हणत सारखी जागा बदलत होता। त्यामुळे जाळ्या लावूनही त्याचा आणि त्याच्या आई वडिलांचा जीव वाचवण्यात यश आलं नाही। पण फक्त 18 वर्षांचा मुलगा टोकाचं पाऊल उचलण्यासाठी डोंगरावर का गेला, नेमकं काय घडलेलं? तर प्राथमिक माहितीनुसार 21 ऑगस्टच्या सकाळी कुणालचा त्याच्या वडिलांसोबत मोठा वाद झाला होता। वाद इतका टोकाला गेला की कुणालने घरातून बाहेर पडतानाच घरच्यांना स्वतःला संपवण्यासाठी चाललोय असं सांगितलं होतं। त्यानंतर पोलिसांनाही ही गोष्ट कळवण्यात आली होती असा दावा स्थानिकांकडून करण्यात येतोय। पण घरात असणाऱ्या 3 माणसांचा मृत्यू झाल्याने कुणालने हे पाऊल का उचललं याचं कारण शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। कारण माहिती द्यायला, प्रश्न विचारायला कोणीच नाहीये। चांदवडे कुटुंबाचे नातेवाईक सुद्धा आता बोलण्याच्या परिस्थितीत नाहीत। पोलिसांनी चौकशी सुरू केली असली तरी या प्रकरणाचं नेमकं कारण पुढे आणताना त्यांना कसरत करावी लागणार आहे। खवल्या डोंगरावर घडलेल्या या प्रकारानंतर या कुटुंबाला कुठला मानसिक धक्का बसला होता का, कुठला तणाव होता का, हे कुटुंब एकटं राहत होतं का, कुणाल सोबत काही विचित्र गोष्टी घडल्या होत्या का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। खवल्या डोंगराजवळ आलेल्या चांदवडे कुटुंबाच्या नातेवाईकांचा आक्रोश सुद्धा
हादरवणारा होता. पण या कुटुंबात 21 ऑगस्टच्या सकाळी आणि त्याआधी नेमकं काय घडलं याचं उत्तर पुढे येत नाही, तोवर गुढ कायम असेल. या घटनेनंतर संभाजीनगरच्या तिसगावचा खवल्या डोंगर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अथर्व तायडे नावाच्या तरुणाने घरातले महागडा आयफोन घेऊन देत नाहीत म्हणून याच डोंगरावरून उडी मारत टोकाचं पाऊल उचललं होतं. याच डोंगरावरून एका तरुणीला खाली ढकलून नेण्यात आलं होतं. आता तिथूनच एका तरुणाने स्वतःला संपवलं आणि त्याला वाचवताना त्याचे आई वडीलही जीवाला मुकले. त्यामुळे इथे कठडे बसवण्यात यावेत अशी मागणी पुन्हा होतीये. पण 2 सेकंदांच्या अंतरात कड्यावरून कोसळून एकाच कुटुंबातल्या तिघांचा जीव जाणं धक्कादायक आहे.